ओके, ठीक. तर लक्ष द्या, आज काय बघायचं आपल्याला? ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. काय बघू राहिलो आपण आता? आयडेंटिटीज या क्लास 10च्या ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मध्ये खूप महत्वाच्या, कारण या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज वरतीच आपल्याला बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात, जे काही समोरचे क्वेश्चन येतात. ट्रिग्नोमेट्री बेसिस म्हणजे आयडेंटिटी बेसिस क्वेश्चन खूप सारे येतात. तर आयडेंटिटी माहित पाहिजे. मग आपण पाठ करून जमणार आहे का? नाही. कशा आल्या त्याही बघावं लागते. तर सर्वात अगोदर आपण एक ट्रायंगल घेतला. काय घेतला आपण? एक ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. एक त्या ट्रायंगलला नाव दिलं आपण ABC, आणि राईट अँगल कुठे आहे बेटा? बी अँगल वरती. म्हणजे हे दोन काय झालेत? अॅक्यूट अँगल झालेत. काय झालेत? आपण काल बघितलं होतं, याला नाव दिलं होतं आपण एक थिटा, याला नाव दिलं होतं आपण अल्फा. जे काय असेल ते नाव देऊ शकतो, अल्फा, बीटा, गॅमा. लक्ष दे. आता जर आपण अँगल घेतले या थिटाच्या भोवती, म्हणजे ज्या काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेतले ते कशा भोवती घेतले? थिटाच्या भोवती. तसं हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुला माहित येतं कोणकोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. हे तुला माहिती आहे, बरोबर का? आता लक्ष दे. आता यामध्ये जर बघायचं झालं आपल्याला, तर पहिला घेऊ आपण साइन. काय घेऊ आपण? साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. या थिटाच्या एक्झॅक्ट अपोजिट कोण आहे? तर AB, अल्टिट्यूड म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणू शकतो? कोण आहे बेटा? AB. आणि आपल्या हायपोटेनसचं नाव काय आहे? AC. म्हणजे साइन थिटा काय आला आपला? AB अपॉन AC. बरोबर आहे. आता साइन थिटाच्या रेसिप्रोकल कोण होतो? तर कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय? याचा रेसिप्रोकल. फॉर्म्युला हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. बरोबर आहे. आता हायपोटेनस कोण आहे आपला? AC. आणि अपोजिट साइड कोणती बेटा आपली? तर AB. कोणत्या अँगलच्या भोवती? थिटा अँगल भोवती घुरवलो आपण. कोणत्याच्या भोवती घुरवलो? थिटा. नंतर आहे आपल्याकडे कॉस थिटा. कोण आहे? कॉस थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय बेटा? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. मग या थिटाची ऍडजसंट साइड कोणती आहे? तर BC. कोणती आहे? आणि हायपोटेनस कोण आहे बेटा? AC. कोण आहे? मग आपल्याला कॉसच्या अपोजिट माहिती आहे कोण आहे? सेक थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला काय होतो? हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. हायपोटेनस कोण आहे आपला? AC. आणि ऍडजसंट साइड कोणती आहे आपली? तर BC. कोणती आहे? इथपर्यंत कळालं? नक्की कळालं इथपर्यंत? आता लक्ष दे. नंतरचा आहे आपल्याकडे टॅन थिटा. काय आहे? बरोबर आहे, टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड अपॉन, किंवा हा एक रेशो आहे कुणाचा? साइन थिटा अपॉन कॉस थिटाचा. बरोबर आहे. आपला साइन थिटा काय आला होता? AB अपॉन AC. आणि कॉस थिटा काय आलाय? BC अपॉन AC. काय झालं? AB काय आपली अपोजिट साइड, आणि BC काय? ऍडजसंट साइड. म्हणजे आन्सर काय आला आपलं? AB अपॉन BC. AB कोण आहे? थिटाची अपोजिट साइड. आणि BC कोण आहे? थिटाची ऍडजसंट साइड. आता आपल्याला टॅन थिटा माहित झाला, म्हणजे आपण कॉट थिटा ही काढू शकतो. कॉट थिटाचा हा काय? रेसिप्रोकल आहे कुणाचा? टॅन थिटाचा. म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजसंट साइड काय आपली? BC. आणि अपोजिट साइड काय बेटा? AB. आलंय. याचं काय केलं आपण? रेसिप्रोकल केलंय. समजलं इथपर्यंत? नंतर एक आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला होता. जशी नावं दिली तशीच नावं देण्याचा प्रयत्न करू. AB आणि C. हा आपला आहे अॅक्यूट अँगल, आणि हा आहे आपला राईट अँगल. या अॅक्यूट अँगलच्या भोवती आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज प्रूव्ह करायच्या. सगळ्यात अगोदर तुला पायथागोरस थेरम माहिती. ठीक आहे. पायथागोरस थेरम काय असतो? जी काही स्लॅन्टेड साइड आहे त्याचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन बाजूच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा असतो. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला? हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर
प्लस हाईट स्क्वेअर किंवा अल्टिट्यूड स्क्वेअर म्हणू शकतो आपण. बरोबर आहे. जी काही ट्रायंगलची हाईट आहे तिचा काय करायचा आपल्याला स्क्वेअर करायचा. आता मला सांगा हायपोटेनस काय आहे. एसी. एसीचा इक्वल टू बीसीचा प्लस एबीचा. आला इथपर्यंत. मला सांग साइन थिटाचा फॉर्म्युला काय होता. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे एबी अपॉन एसी. बरोबर आहे. आपण पहिली आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी हे तुला माहित झालं. हे इक्वेशन कोणत्या 7व्या वर्गात आपण शिकलोय. बरोबर आहे. शिकलोय 7व्या वर्गात. आता लक्ष दे. ही आपली आयडेंटिटी काय. ही आपली ही आपल्याला प्रूव्ह करायची आहे. बरोबर आहे. ही आपल्याला प्रूव्ह करायची. पण आपल्याकडे आता काय काय दिलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे आपल्याकडे एसी स्क्वेअर इक्वल टू प्लस बीसीचा स्क्वेअर अशी एक पीजीटी नुसार आलेलं आहे आपलं. जर आपण सर्व याला हायपोटेनसनं डिवाइड केलं. डिवाइड बोथ साइड बाय हायपोटेनस स्क्वेअर. एसीचा स्क्वेअर न डिवाइड करू. काय येईल बेटा इथे. एसीचा स्क्वेअर इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसीचा. याला आपल्याला डिवाइड करायचं कशानं. एसीच्या स्क्वेअरने. हा एसी स्क्वेअर काय झाला. उरलं काय इथे 1. काय उरलं. मग आपल्याला माहिती आहे एबीचा स्क्वेअर अपॉन एसीचा. हा जो डिनॉमिनेटर आपण स्प्लिट करू दोन्ही टर्मला घेऊ. प्लस बीसीचा स्क्वेअर अपॉन एसीचा. लक्ष दे. आता दोघांचा स्क्वेअर आहे म्हणजे आपण कंबाईन स्क्वेअर घेऊ शकतो असा. प्लस बीसी अपॉन एसी त्याचा स्क्वेअर. एबी अपॉन एसी. लक्ष दे बेटा. एबी अपॉन एसी काय होते. एबी अपॉन एसी काय झालंय. साइन थिटा. एबी अपॉन एसी काय झालं. आणि एसी अपॉन एबी काय झालंय तर सॉरी एसी अपॉन बीसी काय झालं सेक थिटा. आणि बीसी अपॉन एसी काय झालंय कॉस थिटा. एबी अपॉन एसी कोण साइन थिटा आणि बीसी अपॉन एसी कोण कॉस थिटा. आपल्याला क्वेश्चन मध्ये बघायचं. एबी अपॉन एसी काय ते साइन थिटा. काय आलंय म्हणजे हा वन ऍज इट इज इक्वल टू एबी अपॉन एसी बद्दल आपण काय टाकू शकतो साइन थिटा. काय टाकू शकतो त्याचा स्क्वेअर प्लस बीसी अपॉन एसी. बीसी कोण आहे आपली ऍडजस्टंट साइड आणि एसी कोण आहे आपली हायपोटेनस म्हणजेच काय कॉस थिटाचा. आता याला लिहिताना आपण असंही देऊ शकतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर. समजलं. आता ही आयडेंटिटी आली आपली. आता यावरून आपण काही आयडेंटिटीज काढू शकतो. तर कशा लक्ष द्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही आपली आयडेंटिटी. मग साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय येईल तर 1 मायनस. समजलं. हा कॉस स्क्वेअर थिटा आपण काय केला शिफ्ट केला या साईडला. समजलं. नंतर कॉस स्क्वेअर थिटा काय येईल 1 मायनस. हा साइन स्क्वेअर थिटा तिकडे पाठवला काय झाला साइन स्क्वेअर थिटा. हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे. तिन्ही फॉर्म्युले लक्षात राहतील. नक्की लक्षात राहतील. कशी आली आयडेंटिटी ते कळालं. आता दुसऱ्या आयडेंटिटीचा विचार करू. इथे काय केलं होतं आपण एका साईडने डिवाइड केला हायपोटेनसनं डिवाइड केलं होतं. बरोबर आहे. आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय करू आपण. आपल्याला काय काढायचंय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. आता कोसेक स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला काय येतो. कोसेक कुणाच्या अपोजिट आहे साईनच्या. साईनचा फॉर्म्युला काय आहे साईनचा फॉर्म्युला काय आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड अपॉन मग कोसेक काय होईल हायपोटेनस अपॉन अपोजिट. हायपोटेनस अपॉन पीजीटी नुसार आपला फॉर्म्युला काय पीजीटी पायथागोरस थेरमचा AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस
बीसी स्क्वेअर. आपल्याला काय करायला लागेल, कोसेक घ्यायचंय. कोसेक घ्यायचं म्हणजे साईनचा रेसिप्रोकल. साईनचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मग कोसेक साठी काय लागेल, हायपोटेनस अपॉन अपोजिट. हा आपला हायपोटेनस आणि अपोजिट कोण आहे, एबी. मग आपल्याला एबी स्क्वेअर ने डिवाइड करायला लागेल. कशाने डिवाइड करायला लागेल, डिवाइड दिस इक्वेशन बाय एबी चा स्क्वेअर. म्हणजे बघा, एसी स्क्वेअर अपॉन एबी स्क्वेअर इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर अपॉन एबी चा स्क्वेअर. एसी अपॉन एबी कंबाईन स्क्वेअर घेऊ शकतो आपण असा, इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन प्लस बीसी स्क्वेअर अपॉन. आता हा एबी स्क्वेअर कॅन्सल म्हणजे इथे उरला 1. काय आलं हे, एसी अपॉन एबी त्याचा 1 प्लस बीसी अपॉन एबी ब्रॅकेटचा. आपला ट्रायंगल असाच होता, बरोबर आहे, ए बी आणि सी. हा आपला काय होता, थिटा. काय, एसी अपॉन एबी. एसी कोण आहे, हायपोटेनस. आणि एबी कोण आहे, हाईट. त्याला आपण अपोजिट साइड म्हणतो. मग हायपोटेनस अपॉन अपोजिट हा काय होते, कोसेक. काय होते बेटा, आला कोसेक. हा 1 आणि बीसी अपॉन एबी. बीसी अपॉन एबी म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड हा होतो कॉट. आलंय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. यावरनं अजून आयडेंटिटी येते. काय येतील, तर हा 1 तिकडे जाईल म्हणजेच कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस. समजलं. अजून काय होईल, तर 1 इथे राहील आणि हा कॉट स्क्वेअर थिटा तिकडे जाईल म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. समजलं. ही एक आयडेंटिटी, ह्या 2 आयडेंटिटी लक्षात राहतील, नक्की लक्षात राहतील. कशा कशाने डिवाइड केलं, हायपोटेनस डिवाइड केलं आपण आणि अपोजिट साइडनं. राहिली आता ऍडजसंट साइड, तर ऍडजसंट साइडनं आपण डिवाइड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपल्याला हे फाइंड आउट करायचं. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर. हा, सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, लक्ष दे बेटा. सगळ्यात अगोदर काय लिहावं लागेल आपल्याला, पीजीटी. महत्वाचं काय, पीजीटी. काय आपला पीजीटी, एसी स्क्वेअर इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस. यानं डिवाइड केलं हे राहिलं, त्यानं डिवाइड करून घेऊ. डिवाइड बोथ साइड बाय, म्हणजेच काय येईल, एसी चा स्क्वेअर अपॉन बीसी चा इक्वल टू एबी स्क्वेअर अपॉन बीसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर अपॉन. हा बीसी स्क्वेअर काय झाला, म्हणजे प्लस 1 उरलं. याला आपण लिहू शकतो एबी अपॉन बीसी होल टर्मचा आणि इथे लिहू शकतो एसी अपॉन बीसी होल टर्मचा. परत ट्रायंगल घेतला, राईट अँगल ऍट बी. एसी इज हायपोटेनस. सी वरती घेतला आपण थिटा. एसी अपॉन बीसी, एसी अपॉन बीसी हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. काय येते, सेक स्क्वेअर थिटा. काय ते, एसी अपॉन बीसी सेक थिटा आलं आणि हा स्क्वेअर वरती. आणि एबी अपॉन बीसी म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. काय ते, हा टॅन. त्याचा आलं बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग याला परत रिवाइज करायचं, म्हणजेच काय करायचं, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता एकदा टॅन स्क्वेअर थिटा तसं ठेवायचं, म्हणजेच हा +1 इकडे आणायचा. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. कळालं, नक्की कळालं.